बऱ्यापैकी ओळखलं असल्यामुळे म्हणलं आता करून टाकूया. येस. पण तुमच्यात भांडणं कोणत्या गोष्टीवरून होतात? कुठल्याही गोष्टीवर कुठलंही ही भाकरी मी एवढीच का आता खाल्ली आहे असे याच्यावर नाही होऊ शकतात. म्हणजे मेजर ही निघून वगैरे जाईल हॉटेलच्या वर इथपर्यंत आता हा म्हणजे एकदा एकदा तर आम्ही काय केलं, आमचं कचं भांडण. आम्ही असं जागा कशा की इथे तुम्हाला प्रपोज, इथे तू पहिली नाही तुला आठवत तिथे आपण कसे भांडलो होतो, तुला आठवतं इकडे तू गाडीवरनं ऍक्टिव्हवरनं उतरली होतीस आणि निघाली होतीस वगैरे अशी आमच्या मेमरी. एकदा आम्ही काय केलं माहितीये का, हे खूप चुकीचं आहे, मी अजिबात प्रमोट नाही करत आहे, पण एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, उपम्याची ऑर्डर दिली आणि तो म्हणत होता, आणि सकाळचे मी ट्रेनवरनं विदर्भ एक्सप्रेसवरनं येते, ती सकाळी 7 वाजताच येते, 7:15 काहीतरी झालं तर त्यांचं बिचारांचं ते असे वगैरे करून उठले होते, उडपी विहार का काहीतरी असे विसे करून की मॅडम 10 मिनिट जल्दी दो मेरा शूट है वगैरे कर, तर म्हणा उपमा करके दे सकता हूँ वगैरे असं केलं त्यांनी. आणि आम्ही दोघांनी ऑर्डर वगैरे तो करायला गेला, आमचे कचा भांडण, मी रागातनं उठून गेले, हा रागातनं उठून गेला, आणि मग थोड्या वेळाने आमचं कचा भांडण. 1 तासानंतर उपम्याची ऑर्डर दिली होती ना रे, आला असेल उपमा घेऊन काय झालं काय काहीच माहिती नाही. म्हणलं चल गुपचूप इथून, तो मार खाण्याचे परत त्या हॉटेलला मी आज तागायत नाही गेलो, तो उपमा फेकून मारेल आमच्या तोंडावर. प्रेमाला उपमा नाही. पण एक जेलोफाय लाईफ टाइम आहे आता. एक गोष्ट चांगली ही आहे की आमचं जितकं पटकन भांडण होतं तितकंच ते आम्ही पटकन एकत्र. तर आपण शुद्ध ह्याच्या स्वभावावर होतो, खूप चांगला स्वभाव आहे, जॉली आहे ती खूप. आणि तिचं कसं आहे, माझे 12-15 वर्षांपासूनचा एखादा माझा मित्र असेल आणि तेही 12 मिनिटात त्याचे बेस्ट फ्रेंड होऊ शकते, एवढं तिच्यामध्ये पोटेन्शियल. त्याचे सगळे मित्र माझे मित्र आहेत आणि मला ते थोडंसं बॉन्डिंग व्हायला कोणाशीही मला वेळ लागतो. म्हणजे याचा एक मित्र आहे श्री फुगे, जो याचा लहानपणीपासूनचा मित्र आहे, म्हणजे अगदीच बालवाडी पहिली दुसरीत असल्यापासूनचा मित्र असल्यापासून. तर तो मला भेटून 15-20 मिनिटं झाल्यानंतर, वहिनी तुम्ही फक्त बोला, याला चौकात मारणार जर याने तुमच्यावर चिटबीट केलं तर. झालं आमचं. म्हणलं बघ तुझा बेस्ट फ्रेंड काय म्हणतोय. एवढं आश्वासन मुलीला पुरेसं असतं. हा बस, तू आपली बहीण. म्हणलं ओके डन. हा तुझा मित्र आहे? हा माझा मित्र आहे, हा मित्र. आणि हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि खूप छान आहे, आणि खूप चांगला आहे स्वभाव. हा परत एकदा अश्योर कर की जवळचाच मित्र आहे ना. नाही ते सांगितलं की चौकात मारेल. नाही खरंच खूप जवळचा मित्र पण असा मित्र आहे की मी चुकलो तो मला खरंच मारू शकतो. हा खरंच मारेल तो, आणि तो चुकला तर मीही त्याला मारत असतो. त्यामुळे मारामारी करत असतात. आणि त्याची क्वालिटी सांग मला तू. हा त्याची क्वालिटी राहिली नाही का. स्वभाव तर आहेच, पण मी जे तुला म्हणलं की मी काही झालं तरी अथर्वला फोन करते, यासाठी करते कारण मला माहिती की या कुठल्याही सिच्युएशन मधनं 2 शिव्या घालून का होईना हा बाहेर काढेल. म्हणजे माझी बोट तुटली तरी, म्हणजे नख सॉरी बोट नाही तुटली, नख तुटली तरी त्याही सिच्युएशनला तो इतका काम, आणि म्हणजे ते रक्त होऊन त्याचा टी-शर्ट भरला, माझा पूर्ण फ्रॉक भरला होता, पण तो असं होता ठीक आहे त्यांनी माझा चेहरा एकीकडे घेतला होता, तिकडे बघू नको खूप रक्त आहे किंवा काय. अशी ही एकच सिच्युएशन झाली, पण अदरवाईज तो छोट्या सिच्युएशन किंवा मोठ्या सिच्युएशन मधनं फायर ब्रिगेड सारखा येतो तो माझ्या यात की चल आपण करू सगळं सॉर्ट. सो मला ही गोष्ट त्याची खूप आवडते की मी कुठेही फसलेली असेल जगाच्या पाठीवर, तो मला बाहेर काढायला येणार. क्या बात आहे, खूप गोड झालं.